निफ्टी 50 मध्ये ही जी लेवल होती एक किती 15,830 ची एक जी लेवल होती, जी मी सकाळी काल का परवा एक व्हिडिओ टाकलेला मी की त्याच्यामध्ये सतत सप्लाय येतोय, सो वी नीड ही जी लेवल होती, ठीक आहे. ही लेवल खूप त्रास देत होती ऍक्च्युली, आणि काल आपण त्याच्या हायवर चांगलं केलं आणि परत खाली क्लोजिंग दिलेली. सो इट वॉज अगेन अ ट्रॅप, कारण की चॉपी मुवमेंट मी जसं म्हटलं तसं की ही जी एक मोठी मार्केटमध्ये मुवमेंट येते, सो इट्स ऑल अबाउट काय म्हणतात ते की एक सतत वरतून सप्लायची भीती असते लोकांना, की जरा प्रॉफिट दिसलं की बुक करा, जरा प्रॉफिट दिसलं की बुक करा. आणि किंवा मग FII ची जी भीती होती की FII वॉज कंटिन्युअसली सेलिंग सिन्स लास्ट आय थिंक मेनी सेशन्स, आय थिंक मोर दॅन 1 मंथ, की त्यांनी खूप सपाटा लावलाय की सेल करतात रोज 1,000 करोड 1,000 करोड. आणि तरी पण ती एक भीती कुठेतरी मनात असते की वरती गेल्यावर अरे बस झालं प्रॉफिट आता बुक करूया, बस झालं प्रॉफिट बुक करूया. त्याच्यामुळे मार्केटला वरतून एक प्रेशर कुठेतरी होतं अंडरलाईन. पण खालून काय होत होतं की मार्केटचे लोज जे आहेत, इफ एनी वन वॉच, की कोणी त्याच्यावर लक्ष दिलं असेल, आय डोंट नो कोणी दिलं असेल तर, पण लोज वरती सरकत होते कुठेतरी मार्केटचे. हे जे लो आहेत हे कंटिन्युअसली वर सरकत होते. आजचा लो खरा एक खाली मारलं मार्केटने पटकन, पण तिथून मग तो वर गेला. One second. तर तिथून तो वर गेलाय. पण आजचं क्लोजिंग जर मी बघितलं तर इट्स रिअली इंटरेस्टिंग, की आजचं क्लोजिंग मार्केटचा हायएस्ट क्लोज आहे मार्केटचा. इफ यू सी, मार्केटचे हाय बरेच बनलेत, पण क्लोजिंग वाईज आज मार्केट जे आहे काही 15 आय थिंक कितीला क्लोज झालं आज, 15,879. दिस इज अ हायएस्ट एव्हर क्लोजिंग ऑफ निफ्टी. सो आजचा दिवस खरंच सेलिब्रेट करण्यासारखा आहे की मार्केटचा हायएस्ट क्लोजिंग आज झालाय. इतके दिवस मार्केट फक्त हाय बनवत होतं पण तिथे क्लोज नव्हतं होत. तर आजचं जे क्लोजिंग आहे इट्स हायएस्ट क्लोजिंग. सो आता कुठेतरी FII ना थोडी एक भीती वाटेल, किंवा आता थोडंसं FII कडून पण आता पुश मिळायला सुरुवात होईल असं मला वाटतंय, की एक चांगलं आता आपल्याला एक वरच्या मुवमेंटकडे निफ्टी जायला तयारीत आहे. आणि ही एक जी ट्रेंड लाईन आहे बेसिकली, ही ट्रेंड लाईन विल ऍक्ट ॲज अ दिस थिंग नाव, की सपोर्टचं काम करेल. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक करून जर त्याच्या खाली एखादा क्लोज मिळाला, देन अगेन ही रेंज परत त्याच्यामध्ये निफ्टी फिरणं सुरू होईल. जी खालची रेंज आहे ती इकडे. सो ही रेंजच्या आता आपण अप्पर लेवलला हळूहळू ट्रेड करायला लागलोय. सो इट्स अ रिअली गुड थिंग, की मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि जर मी ह्याची समजा एक या रेंजची जर मी काय म्हणतात ते रेंजची रेंज जर मी काढली, प्राइस रेंज ओव्हरऑल, सो इट गिव्ज मी ऑलमोस्ट 350 पॉईंट्स. आजच्या या हायवरूनच मी ठेवेन साधारण अराउंड 16,266 ही जी लेवल येते, इट विल बी अवर टार्गेट फॉर निफ्टी. हे शॉर्ट टर्म टार्गेट निफ्टीला आता ऑन झालंय. इफ एनी वन्स वॉन्ट टू लॉंग फ्रॉम हिअर, देन स्टॉप लॉस सिम्पल आहे की निफ्टीचं क्लोजिंग पाहिजे. दिवसाच्या ह्याला लो वगैरे मारून कॅन्डल्स बनू शकतात. वी नीड अ क्लोजिंग. जसं आजचा आपला हायएस्ट एंडला एक क्लोज मिळाला, तसा एक खालच्या एंडला क्लोज मिळाल्याशिवाय एक्झिट करायचं नाहीये. जे शॉर्ट टर्म ट्रेडर आहेत, अगदीच 1-2 दिवसाचे ते ट्रेड करतात, और कोणी निफ्टीचे ऑप्शन्स किंवा असं जे कोण ट्रेड करते, फॉर देम ओनली, की इथून लॉंग आता व्हायचे चान्सेस खूप चांगले आहेत, किंवा मे बी उद्या मार्केट गॅपअप पण उघडेल, यू नेव्हर नो. SGX कुठे ट्रेड करतोय आता? ओके, HDFC फ्लॅट फ्लॅट आहे, अजून काय त्याच्यामध्ये झालं नाही, कारण की डाऊ जोन्स पण आय थिंक फ्लॅटच ट्रेड करतो, किंवा त्याच्यामध्ये काही दम नाहीये. इनफॅक्ट काल जर बघितलं तर काल US मार्केट खूप डाऊन होतं, आणि तरी पण आपण आज चांगला परफॉर्मन्स दिलाय. सो ती एक चांगली गोष्ट आहे की US मार्केट काल निगेटिव्ह क्लोज झालेलं. ऍक्च्युली लो तर जबरदस्त मारलेला त्याने. तेव्हा आपला SGX पण खूप 100-150 पॉईंट असा काहीतरी गॅप डाऊन दाखवत होता. बट सकाळी परत सगळं ते नॉर्मल आलं. म्हणून मी सांगतो की SGX निफ्टी वगैरे बघू नका, मार्केट संपल्यानंतर विसरून जा. तर मला बघावं लागतं, कारण की सांगायचंय, सो मला ते बघावंच लागणार आहे. बट लोकांचं काय डिस्कशन होतं त्याच्यानंतर, की स्ट्रेसमध्ये येतात लोक खूप, अरे अमेरिकन मार्केट असं करते तसं करते, आता मी काय करू वगैरे. तुम्हाला जे चार्ट सांगतायत ना पूर्ण त्याच्यावर बिलीव्ह करा, एक काहीतरी पकडा, की त्याच्यावर बिलीव्ह करून काम करायला लागलात तर सोपं होईल खूप गोष्ट. तर आपण निफ्टी बँकचा जर चार्ट बघितला, ही ती लेवल होती आपण जे डिस्कशन केलेलं 34,866 वगैरे असताना, की किंवा इथेच की कुठेतरी एक मला काय दिसतंय की हेड अँड शोल्डर दिसतोय. ठीक आहे, हा आपण डिस्कशन केलेलं होतं, राईट. फक्त हे जे 4 दिवस मार्केट पडलं त्याने, फक्त ती न्यूज जी आलेली इथे की या पॉइंटला सगळ्या बँक
सगळ्या न्यूज चॅनलवरती फ्लॅश झाली की लॉंग बँक निफ्टी. तिथे प्रॉब्लेम आला फक्त. तिथून ट्रॅपिंग केलं, एक एक्सपायरी त्यांनी काढून टाकली, त्याच्यातल्या त्या न्यूजमधला जोर काढून टाकला. ऑप्शनचे जे कॉल वगैरे लोकांनी घेतलेले ते लॉसमध्ये गेले आणि इथून परत आता एक नवीन रन सुरू झाली आहे त्याची. सो अगेन की ही जी ट्रेंड लाईन इट विल ऍक्ट ॲज अ सपोर्ट फॉर बँक निफ्टी. ही आता कशी होते त्याच्यावर पुढची डेव्हलपमेंट होईल. पण आता थोड्याशा लॉंगर फ्रेमसाठी सगळ्या बँक्स माझ्यामध्ये एक चांगला परफॉर्मन्स द्यायच्या तयारीत आहेत. इतक्या लवकर तर मला वाटत नाही ही रन संपेल, आणि ही रन अशीच सुरू राहिली थँक्स टू HDFC बँक, की तोही बरेच महिने झाला शांत आहे, काही करत नाहीये. तर डेफिनेटली बँक निफ्टी एक आपल्याला 41,483 जे टार्गेट आहे तिथपर्यंत नक्की जायचा एक होप आहेत की ते जाईल म्हणून. आणि जर ह्याचा लीडर जर आपण बघितला HDFC बँक, इट इज फॉर्मिंग अ सिमिलर पॅटर्न ऍक्च्युली. बँक निफ्टी सारखाच एक पॅटर्न फॉर्म करतोय हा, यू सी. कोणतरी म्हणाल ना फटाक्यांची माळ आहे त्याच्यात पण, इथूनही सुरू व्हायच्या तयारीत. आणि कालची कॅन्डल ऍक्च्युली इट्स अ रिअली गुड कॅन्डल. खूप चांगली कॅन्डल होती आणि आजचा क्लोज हा या सगळ्याच्या वर आलाय या झोनच्या. तर तेही एक चांगली आपल्यासाठी न्यूज आहे की जर ह्याने लीड केला HDFC बँकेने तर छोट्या मोठ्या बँक वगैरे सगळ्या उडतीलच पूर्ण. सो इट्स अ रिअली गुड थिंग. आणखीन हे जे ट्रॅपिंग आता होत आहे की जसं मार्केट इव्हॉल्व्ह होत आहे, जसं जसं बाकीचे पार्टिसिपेंट इव्हॉल्व्ह होत आहेत तसं तसं मार्केट पण इव्हॉल्व्ह होत आहे. आता ज्यावेळी कप अँड हँडल फॉर्मेशन होतं, सो जे उत्साही लोक असतात ते क्लोज व्हायच्या आधीच एंट्री घेतात जनरली, आणि विथ ह्यूज क्वांटिटी ट्रेड घेतात. त्यावेळी ते बघत नाही की व्हॉल्यूम सपोर्टेड आहे का. सो इट्स अ फेक रॅली की 4 दिवसांनी परत त्याला नॉर्मल आणलं, आणि आता एक जी रॅली आली इट्स अ ऍक्च्युली इथं गुड व्हॉल्यूम, की हा चांगला व्हॉल्यूम आहे आणि एक इथून मुवमेंट मिळू शकतं बेसिकली. आणि दुसरा एक महत्वाचा घटक ह्याच्यामध्ये असा आहे की इट इज नियरर टू 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. हार्डली 8% वर HDFC बँक ट्रेड करतोय. तो इट्स अ रिअली फेअर व्हॅल्यू ऑफ दिस शेअर, की आत्ता असं नाही म्हणू शकत की खूप एक्सपेन्सिव्ह आहे किंवा काही आहे. आत्ता घ्यायला हा एक वेळ आहे की नंतर वेळ निघून जाईल. मग जर आत्ताची मुवमेंट गेली तर हा कदाचित 1600 आणखीन 1700-1800 चे पण टार्गेट दाखवेल तुम्हाला. सो इट इज अ आयडियल टाइम. जे कोणी SIP वगैरे करत असतील, ज्यांना स्टॉप लॉसची गरजच नाही HDFC बँकेमध्ये, त्यांच्यासाठी हा आयडियल टाइम आहे की आता एक फंड टाकून ठेवू शकता याच्यामध्ये. तर हा झाला एक HDFC बँकेचा व्ह्यू. नाव लेट्स बॅक टू फ्यू स्विंग ट्रेडिंग कॉल्स. ठीक आहे, की काही कॉल्स जे दिलेले होते ते चांगले चालले पण बेसिकली, आणि काही जे आमच्या पेडवर दिलेले तेही खूप चांगले रन करून गेले, आणि काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत मी. तर त्यातला एक म्हणजे काही एंट्री अजूनही आहे अवेलेबल, असे स्टॉक्स पण आता आहेत, तर ते आपण डिस्कस करूया. की त्यातला पहिला स्टॉक्स आहे KRBL. ठीक आहे, KRBL या लेवलला ऍक्च्युली मी सांगितलेला होता 264च्या वरती ब्रेकआउट मिळालं तर इथून घेण्यासारखं आहे. हा आमच्या पेडवरच्या ग्रुपवर मी टाकलेला होता. इथून तो मिळालं ऍक्च्युली ब्रेकआउट, आणि तो जबरदस्त चालला त्या दिवशी. ऑलमोस्ट 17% चाललाय परवा. हा दिल्या दिल्या 17% चाललाय हा. तरी ज्यांचा मिस झाला त्यांच्यासाठी आज एक अपॉर्च्युनिटी होती की खाली तो 272चा एक लो मारलाय त्याने ऑलमोस्ट, आणि तिथून तो रिकवर झाला. तर माझी एंट्री मिस झालेली कारण की मी काही कामामध्ये होतो आणि हा ट्रेड मी घेतला नव्हता. बट आय एंटर टुडे इन दिस ट्रेड. मी आज 273च्या आसपास याच्यामध्ये एंट्री केली आहे. 73-74 काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट माहित नाहीये, पण इथे कुठेतरी एंट्री झालेली आहे या स्पॉटला. सो इट जस्ट अ रिटेस्टिंग, आणि व्हॉल्यूम आहेत चांगले. अगेन इट इज नियरर टू इट्स मुव्हिंग ॲव्हरेज. 20% ऑलमोस्ट आहे. अंडर 30% एनिथिंग इज ओके सध्याच्या ट्रेंडमध्ये, आणि हा मोठ्या ट्रेंडसाठी हा एक ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे. आणि ह्याचं टार्गेट माझं आहे 431. तो हा एक मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड ऑन आहे KRBLचा. ह्याच्यामध्ये अजून पण इनर टार्गेट पण आहेत, की ज्यांना छोट्या टार्गेटसाठी ट्रेड करायचं आहे त्यांच्यासाठी 338 टार्गेट एक आहे, एक 387 एक टार्गेट आहे, आणि एक 431 टार्गेट आहे. सो देर आर मल्टिपल टार्गेट्स. याच्यात खूप ऍक्शन होते, व्हॉल्यूम जबरदस्त येतोय. सो इट्स अ रिअली इंटरेस्टिंग थिंग. आणि अजून एक गोष्ट की जेव्हा जेव्हा नवीन हाय बनतोय त्यावेळी व्हॉल्यूम वाढलाय. सो इट्स अ रिअली गुड थिंग. हा कंटिन्युअस व्हॉल्यूम वाढतोय आणि प्राइस पण वाढते.
सो पार्टिसिपेशन वाढतंय मार्केटमध्ये, ह्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी येत आहेत आणि चांगला वाटतोय हा स्टॉक एक पुढच्या प्राइससाठी. सो दिस इज अ वन स्टॉक विच आय हॅव गिवन. अजून कुठला एक स्टॉक दिलेला, जे के सिमेंट एक दिलेला, हा आत्ताच दिलेला आहे, खूप दिवस नाही झाले, जून 27लाच हा स्टॉक दिलेला आहे एक 7-8 दिवसापूर्वी. आणि त्याच्यानंतर तो टार्गेट हिट नाही झाला ऍक्च्युली, बाय ऍक्टिव्ह नव्हता झाला तो का, आज आज बहुतेक ऍक्टिव्ह झालाय जे के सिमेंट, आज किंवा काल ऍक्टिव्ह झालाय. सो लेट्स चेक दॅट ऑल्सो. ह्याच्यातही एंट्री अवेलेबल आहे अजून. नाही, एका दिवसालाच फुटला. लुक लुक ॲट दिस, दिस इज अ पॉवर. ब्रेकआउट ट्रेड करणं आणि ते योग्य वेळी योग्य स्टॉक कसा शोधायचा, दॅट इज अ ट्रिक ऍक्च्युली. बाकी मार्केटमध्ये काही नाही. हा 8% एका दिवसातच चालला. बँक तुम्हाला 6% वर्षाचे देते. ठीक आहे, छोटे छोटे असे ट्रेड करत राहिलात तुम्ही तरी तुम्ही सेफ झोनमध्ये असता नेहमी. मोठे रिस्क घ्यायची गरजच नाही किंवा फ्युचर ऑप्शन करायची पण गरज नाहीये. ह्याच्यामध्ये पण लॉजिक तेच होतं की ह्यूज व्हॉल्यूम ऑलरेडी एंटर झालेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ऑलरेडी एंटर झालेला आहे. देन काय झालं की या 200 दिवसापासून खूप लांब निघून गेला. 200 डे जनरली रिप्रेझेंट अ फेअर प्राइस ऍक्च्युली, की त्याच्यापेक्षा 35% वर लांब गेला. सो दॅट तो करेक्शनमध्ये आला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मला वाटलं की या काही कॅन्डलस्टिक्स पण जे आपण शिकवतो त्याच्यामध्ये तसा कॅन्डलस्टिक्स फॉर्म झाल्यात, देन हा माझ्या वॉचलिस्टला आला की आता कधीही ब्रेकआउट ह्याच्यातून होऊ शकतं. अँड अगेन इट इज नॉट दॅट फार ऍक्च्युली, की हा अजूनही ट्रेडिंगसाठी ओपन आहे. कारण की याचे टार्गेट जर बघितलं तर टार्गेट मोठी आहे त्याची. कमीत कमी तर 3350 तर हा इथून जाईलच. म्हणजे कमीत कमी टार्गेट त्याचं हे 3350 अराउंड दिस झोन. 3350 या आसपास कुठेतरीचं टार्गेट आहे. सो हा आता एक मुवमेंट देऊन एक कुठेतरी टार्गेट त्याचं हिट करेल. ठीक आहे, हा एक ट्रेड चांगला झाला. याच्यामध्ये अजून एंट्री ओपन आहे कोणाला घ्यायची असेल तर. MSTC हा आपल्या ग्रुपवर तर मी सांगितलेला होता, जो कोणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत फिनिक्स ट्रेडरच्या, त्याच्यामध्ये हा तर सांगितलेला आहे की MSCT कॅन बी जॅकपॉट. ठीक आहे, हा एक ट्रेड चांगला आपल्याला होता. सो प्राइस ऍक्शन बनायच्या आधीच सेन्स व्हायला लागतं की हळूहळू काय होणार आहे. अगेन इट इज नियर टू 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. आणि हा एक एखादा रॅपिड मुवमेंट नंतर हा अचानक वर गेलेला असा चांगला व्हॉल्यूम सकट. आणि मग जेव्हा खाली आला इट इज करेक्टेड ट्रिमिंडस, की खूप पर्सेंटने करेक्ट झाला, चांगला करेक्ट झाला. 400 पासून डायरेक्ट 250चा लो मारला त्याने. पण व्हॉल्यूम मिसिंग होता, एवढ्या सगळ्या ॲक्शनमध्ये व्हॉल्यूमच नव्हता. सो डिलिव्हरी कोणी सोडली नव्हती या शेअरची, फार फार तर प्रॉफिट बुकिंग सुरू होतं. सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. या लेवलला आम्ही ट्रेड केला आणि वी आर स्टील होल्डिंग दिस स्टॉक. खूप मोठी टार्गेट त्याची. आणि ह्याच्यात पण कोणाला एंट्री हवी असेल तर पुढची टार्गेट 341 आणि 400 साठी ट्रेड करू शकता. नेक्स्ट आपला स्टॉक आहे सिम्फनी. ह्याच्यामध्ये पूर्ण एंट्री ओपन आहे. दिस इज कोणी आधी घेतला नसेल तर हा स्टॉक अजूनही चांगल्या लेवलला आहे, ट्रेड करण्यासारख्या लेवलला अजूनही आहे. सिम्फनी यू नो सगळे की AC कूलर किंवा त्या रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स ती बनवते. सो कन्झ्युमर कन्झम्पशन जे असतं, कन्झम्पन्स रिलेटेड बिझनेस हे नेहमी चांगलेच चालतात. सो इट्स अ रिअली क्वालिटी स्टॉक. ह्याला काय मरण नाही आहे. आता उन्हाळा आता येतच जाणार आहे दरवर्षी आणि लोकांची गरज तर लागणारच आहे. आणि ज्या गावांमध्ये AC वगैरे परवडत नाही, सो दे प्रेफर टू बाय कूलर्स. सो या सगळ्या कन्झ्युमर रिलेटेड असल्यामुळे तीही भीती नाही. इनफॅक्ट त्याला स्टॉप लॉस पण नाही आहे. बट इफ एनी वन इंटरेस्टेड इन पुटिंग स्टॉप लॉस, त्यांच्यासाठी आता एक खूप चांगला रिस्क रिवॉर्डचा ट्रेड इथे अवेलेबल आहे. की ह्याने 200 दिवसाच्या ऑलमोस्ट हा आसपास ट्रेड करतोय. आणि ह्याचा जो आजचा हाय आहे तो जर क्रॉस झाला देन यू कॅन एंटर इन दिस ट्रेड. आणि टार्गेट याची मोठी मोठी आहेत खूप. अगदी छोटं टार्गेट तर हे तर येईलच 1180चं. आणि ही टार्गेट त्याची ओपन आहेत. बट समवन कॅन होल्ड दिस स्टॉक फॉर इयर और 2 इयर ऑल्सो, की 2-3 वर्षासाठी पण हा ट्रेड करण्यासारखा आहे. खूप चांगला स्टॉक आहे हा. आणि हा ह्याचा हाय अजून बराच वर आहे. याचा ऑल टाइम जर हाय मी घेतला तर 2200. सो इट हॅज अ लॉट ऑफ पोटेन्शियल टू ग्रो. हा आपल्या प्राइस ऍक्शन पासून जर आत्ता कोणी ट्रेड करून याला ठेवलाय तर ही कॅन ऑलमोस्ट डबल हिज कॅपिटल. बरोबर, 100% जर तुम्हाला ह्याच्यातून रिटर्न मिळायचे चान्सेस आहेत. आणि हा 2018 पासून इरोजन ह्याचं झालं, ते 2 वर्ष 3 वर्ष घेतली त्याने समजा एवढं कॅपिटल खाली आला. म्हणजे समजा जरी तेवढीच परत लागली 3 वर्ष,
तरी 3 वर्षात 100% आणि त्याच्यापेक्षा जास्त इट्स नॉट अ बॅड डील. बरोबर आहे. बँक किती देणार आहे तुम्हाला? 6 किती येतं? 6 18% तुम्हाला साधारण रिटर्न बँक देईल. किंवा अगदीच कुठल्या तरी म्युच्युअल फंड्सला टाकले तर साधारण त्यांच्या कृपेने काय मिळाले तर मिळाले काहीतरी 20-22%. देर इज नो कम्पॅरिझन ॲट ऑल. सो हा एक माझ्यासाठी एक ट्रिमेंडस स्टॉक आहे आणि हा मी त्याला 3 वर्षासाठी तरी होल्ड करतोय आणि मी याच्यात एंटर झालेलो आहे ऑलरेडी. सर हा एक स्टॉक माझ्यासाठी चांगला आहे. पुढचा कुठला आहे? येस, दिस इज अ न्यू स्टॉक ॲक्च्युली, गुफिक बायोसायन्स. ही एक कंपनी मला चांगली वाटली. थोडेसे याचे मी फंडामेंटल्स पण चेक केले आणि आय लाईक दिस कंपनी. आणि ह्याने पण एक ब्रेकआउट दिलं. सेम सेम सगळीकडे सेम लॉजिक आहे. फक्त यू नीड टू बी आयडेंटिफाय म्हणजे स्टॉक तुमच्या योग्य वेळी पकडणं इट इज अ की, आणि ते तुम्हाला शिकावं लागेल बेसिकली. की ते तुम्हाला क्लास केल्यानंतरच कळणार आहे. कारण की बाकी जर तुम्ही टेक्निकल कुठूनही शिकलात युट्यूबवरून किंवा कुठूनही फ्री आहे तर कंटेंट बराच आहे, बट दे विल टीच यू ओनली टूल्स की हा ही ट्रेंड लाईन आहे किंवा हे असं असं आहे. पण हा स्टॉक मला आजच कसा दिसेल ह्याचा कोणी विचार करतं का किंवा ह्याचा कोणी अभ्यास करतं का? अँड दॅट इज अ की ओनली टू टू बी सक्सेसफुल एज अ स्विंग ट्रेडर बेसिकली. तर हा एक मला स्टॉक दिसतोय. तर ह्याचंही आजचं जर क्लोजिंग बघितलं तर मागच्या अनेक दिवसांच्या क्लोजिंग पेक्षा म्हणजे शेवटचं क्लोजिंग आय थिंक या दिवशी पण नाही, इथे कुठेतरी क्लोज त्याचं झालेलं होतं ऍक्च्युली, हायएस्ट क्लोजिंग 24 मेला. म्हणजे जवळजवळ जून जुलै 2 महिन्याच्या एखाद्या करेक्शन नंतर किंवा एखाद्या कन्सॉलिडेशन नंतर म्हणूया, करेक्शन पेक्षा कन्सॉलिडेशन केलंय त्याने. आणि आज त्याने म्हणजे 2-3 दिवसांनी ब्रेकआउट दिलं. परत तो त्या ब्रेकआउटच्या वर एक कन्सॉलिडेशन केलं 5-6 दिवस. सो इट गिव्ज यू अ कॉन्फिडन्स टू ट्रेड की येस, की हा आता खूप चांगला ट्रेड करतो आणि माझा स्टॉप लॉस डिफाईन आहे, वेल डिफाईन स्टॉप लॉस आहे माझा आता. की अगदीच तुम्हाला जर खूप स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावायचं तर या रेंज खाली ठेवू शकता 180च्या खाली. किंवा थोडा कन्झर्वेटिव्ह ठेवायचा असेल तर यू कॅन डू 170. 180-170च्या रेंजमध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवलात तरी फॉर मी माय टार्गेट इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड टार्गेट. की या फ्लॅगच्या पोलची जर मी लेंथ काढली विच इज अराउंड समथिंग 83 पॉईंटची जर ती रेंज आहे आणि जर मी इथून बाय करतोय किंवा थोडंसं वेट करून खाली बाय केलं तरी चालेल, 188ला जर ऑर्डर लावून ठेवा, जर मिळाला 188ला किंवा मी जर वरतूनच काढतो इथून जरी मी रेंज काढली त्याची, स्टील आय हॅव अ रिअली गुड रिस्क रिवॉर्ड रेशो. 277 नको, अगदी 270 पकडूया आपण, ठीक आहे. राऊंड फिगर 270 जर मी पकडला अँड इट्स अ ऑल टाइम हाय आय थिंक फॉर दिस शेअर. येस, इट इज ट्रेडिंग ऑल टाइम हाय. आणि हा खूप चांगला आहे, फंडामेंटली आहे आणि वर चाललाय, ट्रेंडिंग शेअर आहे बेसिकली. हा अप ट्रेंड सुरू आहे याचा, कुठेही डाऊन ट्रेंडेड शेअर नाही हा. आणि प्रत्येक कन्सॉलिडेशन नंतर हा एक मोठं ब्रेकआउट देतोय. इफ यू सी हिअर ऑल्सो इथे एक हेड अँड शोल्डर बनवून त्याने एक ब्रेकआउट दिलेलं होतं. ब्रेकआउट देऊन रिटेस्ट, फ्लॅग, ब्रेकआउट, रिटेस्ट, फ्लॅग, रिटेस्ट. सो असे शेअर खूप सेफ असतात ट्रेड करायला. की हा चांगला शेअर आहे, पडून राहायला तरी काही हरकत नाही तुमच्याकडे. स्टॉप लॉस तर लावूच नका, मी तर म्हणतो अशा शेअरना. खूप चांगला शेअर आहे, फंडामेंटल तुम्ही स्वतःचे चेक करू शकता. अँड फॉर मी इट्स अ रिअली गुड शेअर. आणि इथून थोड्या क्वांटिटी ठेवून, आणि हा स्टॉप लॉस लावू नका याचा अर्थ कसंही रॅन्डम क्वांटिटी नाही घ्यायची. फॉर स्टॉप लॉस यू कॅन अलॉट हार्डली 2 or 3% ऑफ युअर एंटायर कॅपिटल. असे शेअर जेव्हा तुम्ही ट्रेड करता की ज्याला स्टॉप लॉस नाहीये, समजा माझं 1 लाखाचं कॅपिटल आहे तर मी 2,000 रुपये अलॉट करेन. 2,000 कमी वाटतात, ठीक आहे, 5,000 रुपये अलॉट करेन मी. ओके, इट्स हार्डली 5% ऑफ माय एंटायर कॅपिटल. सो ते 5,000 वाईप आउट झाले तरी मला काही टेन्शन नाही आहे, कारण की माझं 95,000 माझ्याकडे आहेच ऑलरेडी. आणि जर 5,000ला तुम्ही जर तो पुढे गेला तर तो तुमचा मल्टिफ्लाय होणार आहे 100%ने पुढे जाऊन. तुमचे 5,000चे 5,000 पुढे बनणार आहेत आणि इट इट विल बी डेफिनेटली बेटर दॅन ऍक्च्युली बँक रिटर्न्स. बँकमध्ये तुम्ही जर छोट्या छोट्या एफडी करत असाल तसे चांगल्या शेअरमध्ये छोट्या छोट्या एफडी केल्यासारखे सोडून द्यायचं ते शेअर. अँड इट विल गिव्ज यू रिअली नाईस रिटर्न्स. तर हा एक माझ्यासाठी चांगला शेअर आहे. हा नवीन शेअर आहे ऍक्च्युली, कुठेही आधी डिस्क्लोज केलेला नाहीये. आज हा शेअर एक चांगला आपल्याला मिळालाय. अजून एक शेअर आहे पेज इंडस्ट्रीज. हा ऑलरेडी दिलेला होता 30,000च्या आसपास वगैरे, आणि इथून एक चांगला ब्रेकआउट दिलाय.
यू विल सी द मल्टिपल टाइम्स द सेम फॉर्मॅट आय एम ट्रेडिंग. मी काहीच रॉकेट सायन्स नाहीये, माझं इतकी सिम्पल सेटअप आहे की तुम्हाला तेच तेच पाहून कधी कधी कंटाळा पण येईल, की मी परत परत तेच सांगेन तुम्हाला. हा काय केला, 200 दिवसापासून लांब गेला, परत कन्सॉलिडेशन मध्ये आला, तोपर्यंत 200 नेला कॅचअप केलं, इथे राउंडिंग बॉटम बनला आणि ब्रेकआउट. सिम्पल. ठीक आहे. ब्रेकआउट मिळालं, इथून 30,000ला ऍक्टिव्ह झालाय अँड इट इज ट्रेडिंग नाव. वी आर गेटिंग ऑलमोस्ट, आय थिंक किती पर्सेंट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गेन झालेलं आहे. 3% गेन ऑलरेडी झालेलं आहे. 2 दिवसात 3% ऑलरेडी मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याची ही 2 टार्गेट ओपन आहेत. सो इट इज स्टील फॉर अ जर कुठे तुम्हाला मिळाला खाली उद्या परवाकडे 30,600 30,500 साठी, तर इट इज अ रिअली गुड थिंग. स्टॉप लॉस इथे दिलेला आहे, 29,110चा एक स्टॉप लॉस दिलेला आहे. सो दिस इज अ शेअर. हा एक शेअर आहे. देन नेक्स्ट शेअर इन माय लिस्ट इज, कुठे गेला, गायब झाला, डिलीट झाला एक. ठीक आहे. इट्स आरसीएफ बेसिकली. आरसीएफ बरेच दिवस काही करत नव्हतं आणि काहीतरी आज न्यूज आली की काहीतरी त्यांच्या ह्याच्यामधून काहीतरी त्यांचे डिस्प्यूट्स होते ते आता मिटले, असं काहीतरी एक न्यूज आली. मी एवढं न्यूज नाही बघत, बट काही मला कोणीतरी सांगितलं किंवा कुठून तरी ट्विटरवरून मला समजली. बट इफ यू सी द प्राइस ऍक्शन, सेम प्राइस ऍक्शन, परत तेच डायलॉग, परत तेच लॉजिक, नथिंग डिफरंट. 200 पासून हा जेव्हा ब्रेकआउट त्याने रॅली दिली एक, सडनली हा वाढलाय 100% 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा. ठीक आहे. म्हणजे काहीतरीच वाढला. 56ला आम्ही त्यावेळी ट्रेड केलेला होता. आय थिंक जे ग्रुपवर असतील त्यांना माहिती आहे की हा ट्रेड मी सांगितलेला होता ऍट दिस ट्रेंड लाईन ब्रेकआउट. ह्याच्यात माझे मल्टिपल ट्रेड झालेत. मल्टिपल ट्रेड. मी प्रॉफिट पण बुक केलंय, मी री एंटर केलंय. अक्युमुलेशन हे जे सगळे आधीचे माझ्या नोट्स आहेत या सगळ्या ह्याच्यासाठी, त्यामुळे ह्याच्यात ऑलरेडी बरेच ट्रेड झालेले आहेत. बट टुडेज क्लोज अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. हा क्लोज 26 मेच्या क्लोज नंतर आजचा क्लोज आपल्याला दिसलाय. तर माझ्यासाठी हा एक ट्रेड चांगला आहे की अगेन सेम कन्सॉलिडेशन एका रेंजमध्ये हा राहिलेला आहे. त्यामुळे कमीत कमी या रेंजच्या एवढं तरी टार्गेट आपल्याला, पहिलं तर टार्गेट नक्कीच मिळेल. हे तर नक्की येणारच आहे. बट जर मी इफ आय सी द बिगर पिक्चर, देन माझ्यासाठी ही अख्खी रेंज मॅटर करते. इफ आय डिलीट दिस, सो फॉर मी ही रेंज माझ्यासाठी मॅटर करते. तर ह्याचं टार्गेट किती येईल साधारण, इफ आय कॅल्क्युलेट दिस टिल हिअर, साधारण 106 पर्यंत आरसीएफ टार्गेट देऊ शकतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये. ठीक आहे. तुमचे ड्यू डिलिजन्स बघून ट्रेड घ्या. आय एम नॉट अ सेबी रेजिस्टर्ड कन्सल्टंट. सो तुमचा जो फॅमिली ॲडवायझर फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता याबद्दल ट्रेड करायचा. आणि येस, दिस इज अ जेम, की हा एक चांगलं ब्रेकआउट दिलं याने. धनलक्ष्मी बँक हाही फार फार आधी दिलेला ट्रेड आहे. मला आठवत नाही मी कधी दिलेला आहे, पण आय थिंक काही लोकांना माहिती असेल. जेव्हा मी हा दिला 14 रुपयाच्या आसपास काहीतरी ट्रेड करत होता हा शेअर, इफ आय एम नॉट रॉंग, की हा शेअर मी ज्यावेळी दिला त्याच्यानंतर पण मल्टिपल टाइम्स मी हा शेअर दिलेला, की त्याच्यानंतरही ही जी एक इथे जो फटाक्यांची माळ, परत तेच इथे जे हा पॅटर्न बनतोय, मला असे पॅटर्न्स आवडतात खूप. प्रॉपर पॅटर्न्स येते की राउंडिंग बॉटम बनत जातात प्रत्येक लेवलला. बियॉन्ड टाटा मोटर फॉर लॉंग टर्म. ओके. सो दिस पॅटर्न्स रिअली इंटरेस्टेड मी, की प्रत्येक बॉटम इथे चांगला सेल होतोय, म्हणजे बाय होतोय. प्रत्येक बॉटमला फुरसत घेऊन कोणतरी बाय करतंय आणि विथ अ गुड व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम आपण खाली बघितले तर ट्रिमेंडस व्हॉल्यूम आहे. ज्या ज्यावेळी शेअर रन देतोय त्यावेळी भरपूर व्हॉल्यूम येतोय, आणि ज्या ज्यावेळी शेअर खाली येतोय त्यावेळी व्हॉल्यूम काहीच नाहीये. नॉट अ 50% ऑफ दिस, त्याच्याही खाली व्हॉल्यूम आहे. अशा वेळी आपल्याला खूप हेल्प होते की आपलं कन्व्हिक्शन मेंटेन राहतं, की हा इथून जबरदस्त खाली पडला ऍक्च्युली, आणि हे खाली येणं पण इथे कॅन्डलस्टिक दिसते त्यामुळे असं जाऊ नका. खाली पण चांगला झाला. या हाय पासून हा जवळजवळ 17% शेअर पडलेला आहे. इट जस्ट की हा दोन अंकी शेअर आहे म्हणून काय आपल्याला वाटत नाहीये. हा 19 रुपये आणि 16 रुपये मध्ये काय 3 रुपयाचाच फरक आहे.
इट्स नॉट 3 रुपीज डिफरन्स, ऍक्च्युली 17% पडला हा शेअर. ठीक आहे. त्यामुळे ते कन्व्हिक्शन ठेवावं लागतं, कारण की छोटे शेअर खूप हलतात. 20-20% पण इकडे तिकडे एकेका दिवसात होतात. जसा आज हा चाललाय, आज हा चांगला चालला, किंवा 2 दिवसात गेला हा परत 20% चाललाय वरती. इथेही ऍड केलेले आहेत मी पुढे 16. माझं तर 11चं बाईंग आहे, मी खूप आधी बाय केलंय त्याला खाली. इथे कुठेतरी माझं बाईंग आहे त्याचं. तेव्हा क्वांटिटी कमी होती, पण मग 14ला थोडी झाली, ऍड केली. 16ला परत ऍड केली आहे. 17.5ला पण माझी काही ऍड आहे. या या हायवर पण माझी काही क्वांटिटी ऍड आहे. आणि आय एम वेटिंग फॉर द टार्गेट. पहिलं टार्गेट 21.50ला मी बुक करेन याला थोडासा. 21.50 आय थिंक कुठे आहे, दिस झोन. आज त्याने हाय मारलाय 20 पॉईंट, सॉरी 20.5 नाही, 21चा. इथे कुठेतरी मी माझं टार्गेट बुक करेन 21-50च्या आसपास. ठीक आहे, या झोनला मी माझं टार्गेट बुक करेन आता उद्या. सो या ज्याच्यावर पण लक्ष ठेवा, की हा जर कोणाला ट्रेड करायचा असेल कुठे खाली मिळाला परत 18च्या आसपास वगैरे, लक चांगलं असेल तुमचं तर, देन यू कॅन होल्ड दिस, कारण की हा बराच मोठा जाणार आहे हा शेअर. ठीक आहे, ह्याचा ऑल टाइम हाय तर मी पकडत पण नाहीये. तो पकडला तर हा बराच मोठे रिटर्न देणार आहे तुम्हाला. इफ आय सी दिस ऑल टाइम हाय, इट्स अ 200 रुपीज. अगेन की तुमचं कुठलं तरी प्रॉफिट झालंय, तुम्हाला 1-2 हजार ट्रेड मधले किंवा 5-6 हजारचं कुठल्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालंय, ह्याच्यात इन्व्हेस्ट करून टाका या बँकमध्ये. दिस विल गिव्ज यू ह्यूज रिटर्न इन कमिंग टाइम. की जरी मी या लेवल पासून जरी काढले, स्टील इट्स अ 800 रुपीज रिटर्न टिल द हाय ऑफ धनलक्ष्मी बँक. फक्त हाय पर्यंत पोचायला, आणि जर हा ऑल टाइम हाय क्लिअर केला, तर मग जबरदस्त रॅली ह्याच्यामध्ये सुरू होईल, नवीन सेपरेट वेगळी. आणि सस छोटा पॅक बडा धमाका टाईप शेअर आहे हा, की थोडेसे इन्व्हेस्ट करायला मला वाटत नाही, याच्यात काही प्रॉब्लेम आहे. आणि जे स्विंग ट्रेड करतात त्यांना सांगितलंच आहे, त्यांची टार्गेट तर ती आहेच पेडमध्ये ऑलरेडी दिलेली आहेत. तर हा एक चांगला शेअर आहे. अँड फायनल फ्रॉम मी, इट्स अ ग्रॅन्युल्स इंडिया. हा हे शेअर मी दिलेला अराउंड 311 आणि 285च्या मध्ये याला अक्युमुलेट करायला दिलेला. सेम लॉजिक, 200 दिवसाच्या इथे आलेला, आणि एका रन नंतर कन्सॉलिडेशन मध्ये होता. व्हॉल्यूम्स चांगले होते, रायझिंग व्हॉल्यूम आहेत सगळे. आणि हा आता परत एक इथून एक कप अँड हँडल किंवा डबल बॉटम किंवा असा एक राऊंडिश, डबल बॉटमच ऍक्च्युली हा. आणि इथे एक राऊंडिश पॅटर्न पण बनवलाय त्याने, सो इट्स अ रिअली गुड पॅटर्न. हे ब्रेकआउट दिलं, आणि इथे रिटेस्ट केला त्याने, ती लेवल अगेन रिटेस्ट केली. अँड दिस कॅन्डल इज रिअली इंटरेस्टिंग. आय विल झूम दिस कॅन्डल. ही कॅन्डल दर्शवते की त्याने जे ब्रेकआउट दिलं ते त्याने रिटेस्ट केलं 2 दिवस. एक दिवस पडला, दुसऱ्या दिवशी पण तो खाली गेला, पण इथून बाहेर आले त्याच्यामध्ये अँड वरती जाऊन क्लोज केला. आणि त्याचाच फॉलो थ्रू आलेला आहे. सो ही जर उद्या लेवल निघते, देन आय विल रिअली सी अ गुड रॅली इन ग्रॅन्युअल्स ऑल्सो. अँड फंडामेंटल्स आर एक्सलंट, की हा ठेवायला काहीच हरकत नाहीये. माझ्यासाठी ते टार्गेट 500+ आहे. ठीक आहे. सो हे आजचे माझ्याकडचे शेअर्स होते. आणि आता कोणीतरी एक टाटा मोटर बद्दल विचारलंय, तर त्याच्याबद्दल एक चार्ट बघून घेऊया पटकन. आणि कोणाला काही क्वेरीज असतील तर विचारूया. वी हॅव 15 मिनिट्स. तर कोणाचे काही असतील स्टॉक्स आपण डिस्कस करू शकतो. टाटा मोटरसाठी थोडंसं रिस्की आहे, बिकॉज ऑफ धिस कॅन्डल. ही कॅन्डल जरा रिस्की आहे. आधीच मी हे झोन ऍक्च्युली खूप आधीच मी ड्रॉ केलेलं होतं. माहित नाही, मी हा शेअर कधी बघत नाही, पण आय थिंक मी कधी मला केलं मला माहित नाही. पण बरोबर तिथूनच आज सेलिंग आलंय. हे मी ट्रेड पण नाही करत हा शेअर, मला आवडतच नाही मुळात. पण काय माहिती मी कधी केलेला हा ड्रॉ. आय थिंक ह्याच्यासाठी ब्रेकआउटसाठी वाट बघत होतो वाटतं मी याची, की हा एक पॅटर्न मला दिसत होता कुठून तरी क्लास होताना किंवा कुठेतरी डिस्कशन मध्ये आला असेल मे बी. पण अनफॉर्च्युनेटली ते ब्रेकआउट नाही आलं. आणि तिथून तो खाली आला, जबरदस्त टँक झाला तो शेअर काही वाईट न्यूजमुळे. अदरवाईज इट्स अ गुड, इज इज ट्रेडिंग अबाउट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज.
तर थोडंसं इथे सांभाळायचं आहे. पुढचे काही दिवस कसं काय घडामोडी होतात त्याच्यासाठी बघावं लागेल. आणि लाँग टर्म तर मी कुठल्याही ऑटो सेक्टरमध्ये मी लाँग टर्म नसतो, कारण की माझं चॉईसेस वेगळे आहेत. आय डिडंट कन्सिडर ऑटो सेक्टर ॲज अ लाँग टर्म. माझा तेवढा फंडामेंटल अभ्यास नाही आहे ह्याच्यासाठी. ऑटोमोटिव्हमध्ये पुढे काय होणार आहे. बट येस, आय विल ॲडवाइज की टायर कंपनीज किंवा कार ॲक्सेसरीज बनवणाऱ्या कंपनीजमध्ये यू कॅन डेफिनेटली थिंक फॉर अ लाँग टर्म. पण पेट्रोल ड्रिव्हन, डिझेल ड्रिव्हन कारसाठी पुढे कितपत इन्व्हेस्ट करायचे, आय रिअली डोंट नो अबाउट इट. सो ते थोडं तुमचं इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल तर कोणातरी सल्ला घेणंच चांगलं ठरेल. की पर्सनली मी अवॉइड करतो, ऑटो सेक्टरमध्ये मी नाही आहे, माझा एकही इन्व्हेस्टमेंट नाही ऑटो सेक्टरमध्ये. आणि विकलीवर जर बघितलं आपण तर विकलीवर पण काही विशेष खास नाही. एवढी मोठी रन वरची आल्यानंतर तर हा एवढं तर बनतं, म्हणजे याच्यामध्ये करेक्शन येणं पॉसिबल आहे. की आणि हा न्यूज पण पण बराच असतो. न्यूजमध्ये मी ऐकतो बऱ्याचदा टाटा मोटर्स 600-700 टार्गेट्स वगैरे पण लोकांना देऊन ठेवलेले आहेत न्यूज चॅनलवाल्यांनी. सो कुठेतरी अशा शेकआउट मुवमेंट्स येतात आणि वीक हँड्स आउट होतात त्याच्यामध्ये, जा खरंच मोमेंटम वाईज चांगला असेल. कारण की हे जे व्हॉल्यूम्स आहेत, जो का या आठवड्यात पडलाय, इट्स नॉट अ ब्रिलियंट व्हॉल्यूम. खूप काय व्हॉल्यूम सकट पडलेला नाहीये. किंवा मग काय होईल, खरंच काही बॅड असेल तर मग थोडासा त्याला वर नेतील आणि मग जेव्हा तो परत पडेल त्यावेळी खूप व्हॉल्यूमने पडेल तो. सो डोंट रन टू बाय दिस, की बाय ऑन डिप करायचे म्हणून लगेच धावू नका याच्या मागे. लेट इट बी सेटल डाऊन फॉर फ्यू डेज, बघूया काय होतं याच्यामध्ये. कॅन वी चेक IGL, RBL आणि कुठला आहे हा? बजाज. बजाज कॉन कन्झ्युमर आहे का, बजाज कन्झ्युमर? प्लीज फक्त चेक नका करू, तुमची लेवल काय, तुम्हाला बाय करायचं, सेल करायचं किंवा काय करायचंय, प्लीज थोडंसं एक डिस्क्रिप्शन लिहा त्याचं, नाही तर मला कळणार नाही काय सांगायचंय मला ते. ओके, 560ला IGL बाय करायचं आहे. हा ऑलरेडी दिलेला होता बाय अराउंड 540, टार्गेट 595. हा ऑलरेडी आपला रनिंग आहे ट्रेड ऍक्च्युली. हा ऑलरेडी रनिंग आहे. त्याला थोडं खाली आलात मिळालं तर चांगलं आहे, म्हणजे परत त्याच्या रिटेस्टिंग लेवल अराउंड 553 ला वगैरे मिळाला ना, 550 to 553 पर्यंत थांबा थोडंसं. तिथे मिळाला तर एक चांगले मुवमेंट वरची मिळू शकेल अजून. तर जरा RSI बघूया किती आहे. ओव्हरबॉट झालाय का? बरेच दिवस चाललाय हा खरं तर. अराउंड 62 नाही, एवढा काय प्रॉब्लेम नाहीये. मिळाला खाली तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. चांगला आहे, कारण की थोडा खाली एक ऑर्डर लावून ठेवा. 552ला वगैरे जर मिळालं तर चांगलं आहे. अदरवाईज मग हा क्लिअर झाला 570चा, तर मग एक मोठी मुवमेंट परत मिळेल याच्यामध्ये. बेटर टू गो फॉर, या बुल रॅलीमध्ये ब्रेकआउट चेज नाही करायची, कारण की तो प्रॉब्लेम होतो मग बराच. कारण की आता काय होतंय की जेव्हा जेव्हा अशी ब्रेकआउट येतात ना, तो त्या मुवमेंटमध्ये बरेच लांब निघून जातात शेअर, आणि जर लोक त्याला चेस करायला जातात तिथे प्रॉब्लेम होतोय. सो हायच्या रन पासून 5% 3 दिवसातच चाललाय. सो वी शुड वेट की हा कुठे परत खाली येतोय, काय येतोय. आणि हा तसाच आहे की फेमस पॉप्युलर शेअर आहे, त्याच्यामुळे मग बरंच पब्लिक ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात ट्रेड करायला. बजाज कंझ्युमर 297ला बाय केला आहे. ओके. ओके, हा एक चॅनल होता, तो त्याने ब्रेक डाऊन केला त्याने, अँड अगेन इट इज नाव कन्सॉलिडेटिंग. ठीक आहे. खूप ह्याच्यामध्ये काही ऍक्शन दिसत नाही ऍक्च्युली. हा तर डिलीटच करतो मी. इट्स साईड वेज, आणि अगेन कप अँड हँडल फॉर्मेशन बनतं याच्यामध्ये, लाईक दिस. जर ही लेवल जर उडवली त्याने, विच इज पॉसिबल टुमॉरो, ऍक्च्युली इट्स अ गुड ट्रेड. ऍक्च्युली हा चांगला ट्रेड आहे. जर 300ची जर लेवल याने क्रॉस केली, RSI पण चांगला आहे, काही याच्यामध्ये खूप काही हे नाही आहे. आणि इट इज जस्ट वेटिंग फॉर अ 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज, कारण की ज्या ज्यावेळी 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा लांब जातोय तो तो मग कन्सॉलिडेशन बनतंच त्याच्यामध्ये. हा 40% वर गेलेला, म्हणून तो मग आता करेक्ट झाला इथून येऊन. इथेही तो लांब गेलेला बऱ्यापैकी.
28% वगैरे गेलेला आणि आता हा किती आहे, आता वर आलाय. नाव 22% आहे. तो इट्स ओके. म्हणजे जर आपण ऍव्हरेज 40-40% जर वर पकडतोय तर मला अजून आता वर 22% म्हणजे अजून हार्डली इथून वर जाऊन तो परत शांत होईल. सो इथून 360 म्हणण्यापेक्षा 350 आपण म्हणू शकतो की 350 टार्गेट लावू शकता तुम्ही इथून. या टार्गेटने लॉंग राहू शकता कन्झ्युमर मध्ये. आणि स्टॉप लॉस हाच खालचा. जर कन्झर्वेटिव्ह असाल तर मग 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज खाली. पण जर स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावायचा असेल तर मग 282. Hold or book loss. Mahabank bought at 30.12. Hold or book loss. Okay. So WST, CST, this will be a last stock I am seeing for today. ठीक आहे. सॉरी, आपण बाकीच्यांचे स्टॉक पण नंतर बघूया. आता महाराष्ट्र बँक आणि आपण WST, CST कुठला पेपर आहे तो पण बघून घेऊ आता. ओके. महाराष्ट्र बँक पर्सनली तो त्याच्या 200 दिवसाचा तोच लॉजिक आहे की तो खूप बराच निघून गेलेला अचानक पुढे, तर त्याच्या चर्चेत आलेला प्रायव्हेटायझेशनच्या. आणि आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र बँक टाकावं लागेल का, महाबँक. कुठे शेअरच दिसत नाहीये, एक सेकंड. हा, इट इज जस्ट कन्सॉलिडेटिंग. खूप काही याच्यामध्ये मला वाटत नाहीये स्ट्रेस घ्यायचा आहे. 30 म्हणजे थोडं खूप वर झाली ऍक्च्युली, वरच्या लेवलला बाय झालाय. इट वॉज थिंक व्हेरी लॉंग फ्रॉम इट्स 200 डे मुव्हिंग एव्हरेज. जवळजवळ 67% लांब त्याच्यापेक्षा असताना बाय झालाय. सो इट्स रिअली ऍक्च्युअली अ बॅड लेवल टू एंटर. पण आता तो जवळजवळ निम्म्यावर तरी आलाय. हार्डली आता तो त्याच्या 200 दिवसापेक्षा 29%वर आलाय. सो होल्ड 200 दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज जोपर्यंत तोडत नाहीये बँक ऑफ महाराष्ट्रात काही भीतीचं कारण नाहीये. आणि फॉर मी इट्स अ गुड शेअर की मी स्वतः पण होल्ड करतोय. पण माझं बाईंग खाली आहे अराउंड 16-18 आणि मग नंतर पुढे अराउंड एक 24-25च्या आसपास बाईंग आहे. आणि तो तर काही जास्त वर पण नाही खाली पण नाही, तिथेच ट्रेड करतोय. मध्ये त्याने चांगलं प्रॉफिट दाखवलेलं. बट आय एम होल्डिंग इट फॉर अ लॉंगर टर्म पर्पज. माझं पर्पज वेगळं आहे त्याच्यामध्ये, की हे जे कन्सॉलिडेशन झालंय बेसिकली इतकं मोठं, त्याचं एक हँडल बनतंय जस्ट आता. ठीक आहे, हे जे कन्सॉलिडेशन झालंय त्याचं एक हँडल आहे कुठेतरी हे. हा लॉंगर टाइम फ्रेम साठीच ठेवणं गरजेचं आहे, कारण की आता छोट्या छोट्या ह्याच्या मुवमेंट वरून ह्याचं काही सांगता येणं कठीण आहे. कारण की हा छोटा शेअर आहे, हा 20-30% पण इकडे तिकडे असाच हलतो. सो क्वांटिटी कमी करा जर खूप जास्त क्वांटिटी असेल तर. पण व्हॉल्यूम मिसिंग आहे, टोटल व्हॉल्यूम मिसिंग आहे. नो व्हॉल्यूम, साईडवेज गेलाय टोटल. मोठी मुवमेंट कधी येईल तेव्हा अचानक सडनली आउट ऑफ नो येईल मोठी मुवमेंट. ओके, पुढचा कुठला होता तो, डब्ल्यू, एक सेकंड. वेस्ट कोस्ट पेपर, आय थिंक हाच असेल स्टॉक. काय क्वेरी याची, क्वेरी काय सर, कॅन वी चेक पुढे काय पण. हा मी घेतलेला आहे ऑलरेडी. आय हा, थिंक जस्ट सांगतो, 265 ला घेतलेलं आहे. ओके. इथे फुटफॉर घेतला होल्ड असेल या करावा. ब्रेकआउटला, या ब्रेकआउटला घेतलाय का इथे. राईट राईट, मी वीकली टाइम फ्रेम बघून घेतला होता ऍक्च्युली. ओके, हा विकलीला चांगला आहे हा ब्रेकआउट, राहू दे ना, काय प्रॉब्लेम नाही याच्यात. इज नो प्रॉब्लेम. पॅटर्न पण ओके. चांगला आहे. अगेन तोच पॅटर्न आहे की मल्टिपल राउंडिंग कलेक्शन झालं याच्यात आणि आत्ताच त्याने ब्रेकआउट दिले आत्ताशी. सो हा मोठा जाणार खूप. जर फंडामेंटल्स मला माहित नाही आहेत, बट इफ द फंडामेंटल्स सपोर्टेड असतील याच्यात तर व्हॉल्युम्स आर रिअली गुड. आणि या रेंज एवढं तर टार्गेट नक्की येईल पुढे जाऊन, एवढं तर टार्गेट नक्कीच मिळेल. ते ऑल टाइम हायला मॅच होते आणि सो इट्स अ टॅली. इथे तर जाईलच तो अराउंड 400 वगैरे तर जाईलच इकडून.
किती आठवडे घेईल आय रिअली डोंट नो. जर तसं एक बघितलं फोरकास्ट काढायला, डेट रेंज, ही रेंज यायला त्याला किती आठवडे लागले, जवळजवळ 867 दिवस लागले. जर त्याच्या आपण ते इथे ठेवले आपण अजून पुढे, तर नोव्हेंबर 23 पर्यंत किंवा त्याच्या आधीच जवळजवळ, म्हणजे एकदा ब्रेकआउट दिल्यावर तो जास्त वेळ घेत नाही. त्यामुळे 800च्या ऐवजी मी 400 पकडतो. 400 दिवस जरी पकडले तरी एका वर्षाचा हा झोन आहे, आणि एका वर्षात तुम्हाला साधारण इथून मिळू शकतात 50% एका वर्षात. काय वाईट नाही आहेत, चांगले रिटर्न आहेत इन्व्हेस्टमेंटवर. सो आहे ते होल्ड करून ठेवा, मला वाटत नाही का प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. ओके सर. चलो आरबीएल फॉर द लास्ट शेअर टुडे आय थिंक. माझा टाइम अप झालाय, क्लास आहे. आरबीएल, आय थिंक आरबीएल बँक आहे का, कुठला आहे? पेपरचे भाव वाढत आहे. ओके, ग्रेट. थोडं जपून राहा या बँकेपासून, खरं सांगायचं झालं तर. कुठे बाय केलाय? 224 ला बाय केलाय. ओके, म्हणजे आजच बाय केलाय का? बहुतेक आज बाय केला असं अजम्पशन करतो मी. बट हा विकलीला सुपर डाऊन ट्रेंडिंग स्टॉक आहे हा. खूप याच्यामध्ये व्हॉल्यूम पण ऍड झालेलं नाहीये. इथे कधीतरी पूर्वी झालेले त्यांनी प्रॉफिट बुक केलं इकडे, आणि नंतर जे काही राईज येत आहेत त्याच्यामध्ये खास काही व्हॉल्यूम नाही दिसत आहे का अजून तरी. फंडामेंटल वाईज गडबड आहे बँकेमध्ये. डेली चार्ट बघूया. आज एक मुवमेंट आली आहे डेली चार्ट मध्ये. सो डेफिनेटली साधारण ही टार्गेट तर मिळायला हवीत. आणि स्टॉप लॉस तुमचा हा स्विंग लो असेल इकडचा. 200च्या स्टॉप लॉसने लॉंग राहायच्यामध्ये 250 273 साठी ट्रेड मिळू शकतो. सिम्पल. ओके, दिस इज नाव लास्ट इझी माय ट्रिप. ह्याच्या पुढे नाही घेणार आहे कुठलं स्टॉक. इझी माय ट्रिप काय, ह्याच्यामध्ये काय करायचंय? ट्रिप प्लॅन्स, आय थिंक नवीन स्टॉक दिसतो, याचा काही डेटाच नाही अवेलेबल. आय डोंट नो अबाउट दिस कंपनी ऍक्च्युली. काय करते? विजा वगैरे करणारी कंपनी आहे बहुतेक, माझ्यामध्ये ऐकलेलं मध्ये मी कुठेतरी. ठीक, याचा काही डेटाच नाहीये ना, काय करणार याच्यामध्ये? ट्रेंड लाईन हा स्टॉप लॉस लिहून लॉंग करा. जर मला माहित नाही कुठे घेतलाय काय घेतलाय, काहीच इन्फॉर्मेशन नाही याची. मेक माय ट्रिप टाइप आहे. अच्छा, हा लॉंग केलास का तू? कुठे काय घेतलायस मग, कुठे घेतलास? हर्षलने घेतलं. 300च्या लेवलला आहे घेतलं. अच्छा, 300च्या लेवलला घेतलाय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आता हा इथे ट्रेलिंग करून ठेवायचं स्टॉप लॉस. 363 तुटला तर संपला विषय, बुक करायचा प्रॉफिट मग तिकडे. जसं आता नवीन ब्रेकआउट समजा तोडला तर देन यू शुड हॅव टू, ते माहितीच आहे तुला की ट्रस्ट स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं पुढे पुढे वरती. ऍक्च्युली या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस पाहिजे. आता 386 वर ठेवून दे स्टॉप लॉस ट्रेलिंग. 383 जर तुटला, कारण की दिस इज अ इम्पॉर्टंट कॅन्डल. ही जी कॅन्डल आहे ती महत्वाची कॅन्डल आहे खूप. ह्याचा लो तुटला तर मग केला. रिजेक्ट आलाय त्याला तिकडे. हो, आता हा रिजेक्ट आलाय पण, आणि हा व्हॉल्यूम पण दिसतोय ऍक्च्युली आज थोडासा. ह्याच्यात काय व्हॉल्यूम जास्त तशी इन्फॉर्मेशन नाहीये, बट आहे आजचा म्हणजे सेलिंग रिजेक्शन प्रॉपर दिसतंय म्हणजे इथे. सो हा जर तुटला 390 तर मग निघून जा त्याच्यामधून. क्लोजिंग बेसिसवरच पण बघ, क्लोज झाला 390च्या खाली तरच निघायचंय, अदरवाईज नाही निघणार पॉईंट काय. कारण की ह्याचा ही एक टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल आहे. जर ह्याचा लोच्या खाली जर क्लोज झाला तर मग बरेच सगळे ट्रॅप होतील, मग सेलिंग वाढेल. त्याच्या आधीच निघून झालेलं बरं मग त्याच्यात. ओके, सो दॅट्स इट फॉर द डे. भेटू आपण. आज थोडा वेळ कमी, मला 9:30ला एक दुसरी बॅच सुरू होते. सो आपण भेटू 1-2 दिवसात किंवा विकेंडला आपण भेटू. ओके,
सो दिलेले स्विंग ट्रेड ट्रॅक करा आणि काय असेल तर मला मेसेज करा. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट.